हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवतो आहे इथे थालीपीठ। त्यासाठी मी अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे। ज्वारीचं पीठ थोडं जास्त आहे, म्हणजे अर्धी वाटी आहे। आणि त्याचबरोबर मी इथं बेसन पण घेणार आहे, बाइंडिंगसाठी चांगलं असतं। गव्हाच्या पिठाचं प्रमाण खूप कमी ठेवलेलं आहे मी। तुम्हाला हवं असेल तर थालीपीठचं जे वेगळं पीठ भेटतं तेही तुम्ही वापरू शकता, पण मी इथे असंच काहीतरी वेगवेगळे पिठे वापरते आहे। तर साधारण 1.5 चमचा इथे मी बेसन पण घेतलं आहे। त्याचबरोबर इथे जिरेपूड आणि ओवा त्याची जी पावडर बनवून ठेवली आहे ते पण मी टाकले। आधी जे टाकलं होतं ते ओवाचं पूड होती आणि आता जे टाकते आहे ते आहे जिऱ्याची पूड। बऱ्यापैकी टाकायची, म्हणजे 1 पिंचपेक्षा जास्त। हे बघा, असं मी डब्यामध्ये भरूनच ठेवते। त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपण लाल मिरची आपल्या तिखटप्रमाणे, त्यानंतर थोडीशी हळद आणि धणा पावडर असं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि याच्याने काय होतं, छान लागतं टेस्ट। आता कोथिंबीर टाकू, चांगली चॉप करून टाकलेली आहे। आणि कांदा, तुम्हाला हवं असेल तर गाजर पण टाकू शकता। मी भोपळ्याचे पण वेगळे थालीपीठ बनवत असते, त्याच्यामध्ये मी कांदा टाकत नाही। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ते पण याच्यात टाकलेलं आहे। व्यवस्थित पहिले कोरडं असं मिक्स करून घ्यायचं, लगेच पाण्याचा हात लावायचा नाही, कारण की याच्यामध्ये कांद्याचं पण पाणी सुटतं, कोथिंबीरचं पण पाणी सुटतं। त्याच्यामुळं किती पाहिजे ते आपण थोडं थोडं अंदाजाने टाकायचं। अंदाज म्हणजे मी कसं घेते हे बघा, असं थोडंसं हातावर पाणी घेते आणि मग ते मिक्स करते आणि त्याच्यानुसारच मी टाकते। एकदा जर का पातळ झालं तर मग सगळेच मसाले पण परत टाकावे लागतात आणि त्याची टेस्ट चांगली लागत नाही। व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप पटकन मिक्स होतं, काही खूप जास्त ताकद लावायची गरज नाही आहे। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर खाल्लंच पाहिजे। आणि लगेच आपण बनवायला घेणार आहोत। तर पाणी घेतलं आहे, पोळपाट आहे आणि तवा गरम करत ठेवलेला आहे। एक कपडा आहे, म्हणजे तुम्ही रुमाल घेऊ शकता किंवा कुठलाही कपडा चांगला स्वच्छ तो घेऊ शकता। हा माझा थालीपीठाचाच रुमाल आहे, त्याच्यामुळे मी तोच वापरते। त्याला चांगलं ओलं करून घ्यायचं, खूप असं ड्राय नाही करायचं आहे, थोडंसं ओलसर राहायला पाहिजे। आणि हे पोळपाटवर असं पसरवून घ्यायचं। तुम्ही इथे पीठ पण वेगवेगळ्या प्रकारचे वापरू शकतात। नागलीचं पण पीठ वापरतात, ज्वारीचं नुसते ज्वारी पण करू शकता। थोडंसं बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं, थोडासा हात ओला करून घ्यायचा आणि हे स्प्रेड करायचं। खूप पटकन होतो आणि स्प्रेडही पटकन होतं आणि त्याची करायचं जी प्रोसिजर आहे तीही पटपट होते, खूप वेळ लागत नाही, कारण की ते पटकन ओलं असतं ना रुमाल, त्याच्यामुळे ते स्प्रेड पण पटकन होतं। आणि त्याच्यानंतर त्याचे एडजेस असतात ते चांगलं व्यवस्थित दाबून घ्यायचे, ॲडजस्ट करून घ्यायचे। एकच ठिकाणी पीठ नाही राहायला पाहिजे, खूप सगळीकडे इक्वल्स टाईप असं स्प्रेड करून घ्या, म्हणजे काय की छानपैकी ते भाजलं जाईल, पिठूळ लागणार नाही, क्रिस्पी पण लागतं आणि थोडेसे नरम पण असतात ते। आणि थोडेसे असे होल्स केले नाही केले तरी चालतात, काय हरकत नाही। तवा चांगला व्यवस्थित तापू द्या, त्याच्या आधी थोडंसं आपण याच्यावर तेल टाकूया, म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते चिटकणार नाही। त्यासाठी तेलाचा तुपाचा कसलाही तुम्ही वापर करू शकता। आणि इथे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे। हे असं रुमाल टाकून घ्यायचा, थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अलगद असं रुमाल काढून घ्यायचा। थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी, त्याच्यामुळे थालीपीठ दुसरं थालीपीठ करायला लगेच घेऊ नका, नाही तर ते ड्राय होऊन जाईल। ह्या प्रोसिजरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ड्राय होऊ द्यायचं नाही आपल्याला पीठ, ते ओलसरच असायला हवं, नाही तर ते क्रॅक्स पडायला सुरुवात होतात। आता पुन्हा टाकल्यानंतर एडजस्टमध्ये, कारण की ते ड्राय नको व्हायला म्हणून मी त्याला तेल टाकलं आहे, तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने आता लो फ्लेम ठेवायची, अगदीच नाही मीडियम फ्लेम ठेवायची, नाहीतर आपलं ते करपून जाईल आणि कच्चंही राहील, त्यामुळे व्यवस्थित भाजलं पाहिजे। त्याला पलटवून घ्यायचं, त्याचे ॲडजस्ट लगेच निघायला मोकळे व्हायला सुरुवात होतात त्याच्यामुळे। आणि हे बघा वेगवेगळे तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकू शकता। थंडीच्या दिवसांमध्ये थालीपीठ गरम गरम खाणं म्हणजे सगळ्यात हेल्दी असतं आपल्या बॉडीसाठी, त्यामुळे थालीपीठ नक्की वेगवेगळ्या भाज्यांच्या, कांद्याचं, कोथिंबिरीचं, भाजी नसेल तर ह्या कांदा आणि कोथिंबीर तर प्रत्येकाकडेच असतं, तेही तुम्ही वापरू शकता। मला भोपळ्याचे थालीपीठ पण खूप जास्त आवडतात, कोबी पण मी करते, बऱ्याच गोष्टींचे थालीपीठ यावेळेस अशा दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये मी बनवते। ज्वारीची भाकर असेल, बाजरीची भाकर असेल, तेही खाल्लं पाहिजे, कारण की आपल्याला भूक लागते, आपली इम्युनिटी वाढण्यासाठी ह्या सगळे पिठांची तर ऑल टाईम गरज असतेच, पण मग अशा वेळेससुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे त्याला हळूच काढून घ्या, जर काढत नसेल म्हणजे ते निघतं, आरामात निघतं, काय हरकत नाही आहे। आणि असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। हे बघा झालं रेडी। त्याच पद्धतीने आपण दुसरं पण करायला घेऊ। अजून एकदा सांगते मी काय करायचं आहे ते। पोळपट जो आहे तो ठेवलेला आहे, रुमाल ओला करून घ्यायचा, त्याला स्प्रेड करायचं पोळपटवर अशा प्रकारे। थोडंसं पीठ घ्यायचं, जितकं आपल्याला हवं असेल, जितकं मोठं आपण करू शकतो तेवढंच आपण याच्यामध्ये पीठ घेणार आहोत। ते व्यवस्थितपणे असं स्प्रेड करून घ्यायचा, पाण्याचा हात लावायचा त्याला अशा पद्धतीने
आणि सगळीकडे गोल गोल करून आपण त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर मुलांना टिफिनला देऊ नका, कारण की ते खूप ड्राय होतं. गरम गरमच खायला द्या. मुलं शाळेतून आले तरी चालेल, करायला खूप वेळ लागत नाही. टोमॅटो सॉस असेल, चटणी असेल, कुठलाही मुलांना जे आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही त्याला खायला घेऊ शकतात. आणि त्याला तोंडी लावायला काही पाहिजेच असं काही नाही, कारण की ते स्वतःच इतकं तिखट असतं आणि आपण त्याच्यात भाज्या टाकल्या त्याच्यामुळे त्याची चव खूपच जास्त छान लागते. तुम्हाला स्पेशली असं टोमॅटो सॉसची वगैरे पण गरज पडत नाही. बट कधी छोटे मुलं नसतीलच खात तर मग टोमॅटो सॉस ते खातातच, ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तवा आपला गरमच आहे. तेल आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. 1-1.5 चमचा तेल टाकायचं. 1-1.5 पण नाही लागत, त्यापेक्षा कमी लागतं. ते टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण हे थालीपीठ याच्यावर रुमालासकट ठेवूया अशा पद्धतीने. बिलकुल घाबरायचं नाही, कारण की ते चिटकलेलं असतं, ते पडत वगैरे काही नाही. आणि त्यामुळेच ते ओलसर असतानाच टाकायचं. एकदा जर का ते कोरडं झालं तर कदाचित ते खाली पडू शकतं. म्हणून ओलसर आणि ताजं ताजंच ते करायचं, करून ठेवायचं नाही. हे बघा, आता थोडासा मीडियम फ्लेमवर ठेवायचं आणि आपोआप जेव्हा त्याचे एडजेस मोकळे होतील तेव्हा त्याला पलटी मारायची अशा पद्धतीने. खूप छान लागतं आणि खूप हेल्दी तर आहेतच ते ऑफकोर्स. तर अशा पद्धतीने एवढ्या पिठाचे मी जवळपास 3 असे घेतले. आता हे तुम्हाला वाटेल की का केलं ते थोडंसं माझ्या मुलांनी सांगितलं होतं, थोडं घोस्ट टाईप करायचं आहे म्हणून मी तशा पद्धतीने त्याला होल्स टाकलेत. अदरवाईज तुम्ही तुमच्या शेपनी पण करू शकता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.